सांघिक कोट्यातलं पहिलं मॅलेंडरी पॉपल्याचं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज ओंकार. स्ट्रायकेंडवरती असेल फलंदाज सन्मान, नॉन स्ट्रायकेंडवरती गणेश. 4 षटकांचा सामना असेल, दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. पहिला बॉल, गोलंदाज ओंकार तयार. स्ट्रायकेंडवरती सन्मान. पहिलाच बॉल फेकून देण्याचा प्रयत्न, चेंडू उंच गेलाय. नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करत असताना एक धाव केली जाते कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुखरूपरित्या कम्प्लीट केल्या जात आहे. 2 धावांच्या मदतीने संघाचं खातं ओपन केलं आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ही 2 या आकड्यावरती. दोन धावेने संघाचं खातं ओपन केलंय. 2 धावा लागल्यात स्कोर कार्डवरती. पहिलं षटक मॅलेंडरी पॉपल्याचं षटक हाताळताना दिसतोय गोलंदाज ओंकार. दुसरा बॉल पटका सजवला जातोय. अलॉंग द कार्पेट पद्धतीने ढकलून देण्याचा प्रयत्न, फंबल पाहायला मिळतंय आणि 2 धावा इथे सुद्धा कंप्लीट केल्यात. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 4 या आकड्यावरती. 2 चेंडू पहिले षटकातील समाप्तीवरती आहेत. अजूनही 4 चेंडू उर्वरित. तिसरा बॉल, यू मिस विल डेफिनेटली विकेट क्रमांक 1 बॅक टू द पॅव्हिलियन. जड पावलाने करावा लागेल परतीचा प्रवास. नांदगाव संघाला लागला पहिला खतरा. फलंदाज गणेशला परतावा लागेल. पहिला हादरा नांदगाव संघाला. 3 चेंडू. चार धावा स्कोर कार्ड वरती. अजूनही 3 चेंडू पहिल्या षटकातील उर्वरित. नवीन फलंदाज झालेत, रवाना फलंदाज असतील ओंकार. चार धावा स्कोर कार्ड वरती. 1 विकेट आली आहे. सन्मानला परतवलंय गोलंदाज ओंकार या गोलंदाजाने. नवीन बॅट्समन ऑन स्ट्राईक फलंदाज ओंकार. 3 चेंडू 4 धावा. चौथा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पोलार लेनचा बॉल. षटरक्षक तैनात. 38 सर्कल मध्ये कोणत्याही प्रकारची धाव घेतली जात नाहीये. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू आलाय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. 4 चेंडू फेकी केले, 4 धावा खर्च केल्यात. एक महत्वपूर्ण विकेट त्यांनी प्राप्त केली आहे. 5वा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाकडून मोठी चुकी. चेंडू जातो लॉंग स्टॉप झोन मध्ये. हा आलाय चौकार आणि चौकाराच्या मध्ये धाव मिळतील 4. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ती 8 या आकड्यावरती. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकातील. एक चेंडू उर्वरित आहे. 5 बॉल झालेत. 5 चेंडूवरती 8 धावा. ओंकारच्या बॅट मधून चौकार आलाय. धावसंख्या 8 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आणि रिव्हर्स अटेम्प्ट. फटका फेकून दिलाय सीमारेषच्या पार. हा आलाय 6 धाव्यांसाठी. पंच षटकाराच्या मध्ये 6 धावा मिळतील आणि पहिल्या षटकाला झाली होती समाप्ती आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 1/14 या आकड्यावरती.
धावा खर्च केल्या होत्या 14. एक महत्वपूर्ण विकेट त्यांनी प्राप्त केली होती. आता स्ट्रायकिंग वरती असेल फलंदाज गणेश. पहिला बॉल गोलंदाज तयार. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू सुंदररित्या हाताळला जातोय गोलंदाज रोहितच्या मार्फत आणि चेंडूवाला इथे डॉट. सुंदर सुरुवात केली जाते दुसऱ्या षटकाला आणि संघाची धावसंख्या स्थिर 14 या आकड्यावरती. 4 षटकांचा सामना असेल. पहिल्या फेरीचा विचार करायला गेला तर पहिल्या षटकात धावा आल्या 14. दुसऱ्या षटक हाताळताना दिसतो गोलंदाज रोहित. पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट उंच गेला तितक्याच लांबीचा हल्लाय खणगणित गणेशच्या बॅट मधून 6 धावांसाठी षटकार. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या संपूर्ण 20 या आकड्यावरती. 2 चेंडू समाप्तीवरती. अजूनही विचार करायला गेला तर 4 चेंडू उर्वरित आहेत दुसऱ्या षटकातील. 2च चेंडू फेकी केले आहेत. पहिला चेंडू आला आता डॉट आणि दुसऱ्या चेंडूवरती प्रत्युत्तर देत असताना बोल. चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा गणेश फटका फसला उंच गेलाय. ओंकार कोणतेही चुकी करणार नाही. फलंदाज क्रमांक 2 बॅक टू द पॉवेजन. दुसरा आदरा बसवत असताना नांदगाव संघाला नवीन फलंदाज रवाना झालाय नरेश. 3 चेंडू फेकी केलेत. 6 धावा खर्च केल्यात. एक महत्वपूर्ण विकेट त्यांनी कमावली आहे. संघाची धावसंख्या असेल 20 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न आणि ते क्षेत्ररक्षकाकडून चुकी. चेंडू जातो सीमारेषा पार. चौकाराच्या मध्ये धाव मिळतील 4. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 24. 4 चेंडू समाप्तीवरती. अजूनही 2 चेंडू उर्वरित दुसऱ्या षटकातील आणि नरेशच्या बॅट मध्ये आलाय चौकार. 24 धावा. दोन चेंडू उर्वरित. 4 चेंडूचा विचार करायला गेलं तर 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज रोहित या गोलंदाजाने. 5वा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू खणून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात. फंबल. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय पण एकच धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती 25. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. स्ट्रायकरवरती फलंदाज ओंकार पुन्हा एकदा तयार. आडव्या बॅटचा प्रहार पाहायला मिळाला होता. चेंडू तिथे आलाय डॉट. दुसऱ्या षटकाला झाली समाप्ती. 2 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 या आकड्यावरती.
2 षटकांचा खेळ समाप्तीवरती आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 25. संघ कोट्यातला तिसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज चेतन. ऑन स्ट्राईक फलंदाज नरेश, नॉन स्ट्राईक वरती ओंकार. पहिला बॉल गोलंदाज तयार. पहिलाच बॉल लॉक केलाय, टिकून देण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सीमा रेषा पार. पहिल्याच बॉल वरती आलाय षटकार आणि षटकाराच्या मध्ये धाव मिळते 6. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 31 या आकड्यावरती. ऑन स्ट्राईक फलंदाज नरेश, त्याच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज चेतन. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न, उंच गेलाय, स्वतःच्या पवित्रीमध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न सफल. विकेट क्रमांक 3 बॅक टू द पॅव्हिलियन. तिसरा खतरा बसत असताना तो नांदगाव संघाला. संघाची धावसंख्या स्थिर 31 या आकड्यावरती. नवीन फलंदाज रवाना झालाय. फलंदाज लोकेश. 2 चेंडू समाप्तीवरती. संघाच्या धावसंख्या 31. 4 चेंडू उर्वरित तिसऱ्या षटकातील. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर विकेट आली आहे. तिसरा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आडव्या बॅटने प्रहार काढण्याचा प्रयत्न, सुंदर गोलंदाजी, लाईन अँड लेनचा सुंदर वापर केला जातोय. गोलंदाज चेतनच्या मार्फत 3 चेंडू समाप्तीवरती आलेत. धावसंख्या स्थिर असेल 31 या आकड्यावरती. चौथा बॉल. स्ट्रायकिंगवरती फलंदाज लोकेश, न्यू बॅट्समन. पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न आणि तोच परिणाम, निर्धाव चेंडू आलाय. सुंदर बॅक टू बॅकचे 2 चेंडू निर्धावफेकी केल्यात गोलंदाज चेतन या गोलंदाजाने. 4 चेंडू फेकी करत असताना अवघ्या 6 धावा खर्च केल्यात. एक महत्वपूर्ण विकेट त्यांनी प्राप्त केली आहे. 2 चेंडू उर्वरित आणि सुंदर झेल. 1 हँड कॅच पकडली जाते ओंकारच्या मार्फत. विकेट क्रमांक 4. एक अजून हादरा बसला जातो तो नांदगाव संघाला. 5 चेंडू समाप्तीवरती आणि संघाची धावसंख्या स्थिर 31 या आकड्यावरती. नवीन फलंदाज रवाना होतोय. फलंदाज योगेश. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील. 5 चेंडू समाप्तीवरती. संघाची धावसंख्या 31. सुंदर गोलंदाजी 5 चेंडू फेकी करत असताना शेवटचा बॉल. सुंदर गोलंदाजी, सुंदररित्या गोलंदाजी पाहायला मिळाली. इकॉनॉमिकल गोलंदाजी पेशकश पाहायला मिळाली गोलंदाज चेतनच्या मार्फत. तिसऱ्या षटकाला झाली समाप्ती. संघाची धावसंख्या 31 या आकड्यावरती. 6 धावा खर्च करत 2 महत्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केल्या. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली चेतनच्या मार्फत.
3 षटकांचा खेळ समाप्तीवरती आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 31 या आकड्यावरती. शेवटचं स्लॉग ओव्हर टाकण्यासाठी येतोय गोलंदाज रोहन. ऑन स्ट्राईक फलंदाज ओमकार. मागच्या ओव्हरचा विचार करायला गेलं तर गोलंदाज चेतन या गोलंदाजाने सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. 6 धावा खर्च करत असत 2 विकेट त्यांनी कमावल्या होत्या. शेवटचा गोलंदाज, शेवटची ओव्हर. रोहन गोलंदाज तयार. पहिला बॉल. पहिलाच बॉल उंच गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार आणि कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. विकेट क्रमांक 5 परतीच्या प्रवासाला. नवीन फलंदाज रवाना झालाय. फलंदाज अभिषेक. सुंदर सुरुवात केली जाते चौथ्या षटकाला. गोलंदाज रोहनच्या मार्फत विकेट आली आहे. 5 चेंडू उर्वरित आहेत पहिल्या इनिंग मधले. संघाची धावसंख्या स्थिर 31 या आकड्यावरती. चालू असलेला सामना श्राव्य 11 नांदगाव विपक्ष जांभेवली. जांभेवली संघाने नाणेफेकीचा खेळ जिंकला होता. दुसरा बॉल पुन्हा एकदा लॉफ काढण्याचा प्रयत्न उंच गेलाय. ओंकार येणार आणि कोणत्याही प्रकारची चेतनने सुंदररित्या झेल पकडलाय. कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये आणि फलंदाज बाद अभिषेक. बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज रवाना होत आहेत. फलंदाज सोन्या. 2 चेंडूवरती 2 विकेट आलेत. विकेट हॅट्रिकच्या कदारावरती असेल गोलंदाज रोहन. 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद केलेत. नवीन फलंदाज असेल ऑन स्ट्राईक सोन्या. गोलंदाजीवरती रोहन. 4 चेंडू उर्वरित. संघाची धावसंख्या स्थिर 31 या आकड्यावरती. फटका सजवला जातोय अलॉंग द कार्पेट. एक धाव कंप्लीट. थोडा फंबल पाहायला मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेत समाधानी मानावे लागतीये. 2 धावेच्या मर्यादेने धावफलक पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल 33 या आकड्यावरती. 3 चेंडू समाप्तीवरती आणि 3 चेंडू उर्वरित या पहिल्या इनिंग मधले. सुंदर फटका एक्झिक्यूट केला जातो सोन्याच्या मार्फत. 1 बाउन्स. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल 37 या आकड्यावरती. 4 चेंडू फेकी केले. 6 धावा खर्च केल्यात. 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. अजूनही 2 चेंडू उर्वरित. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. 2 चेंडू 6 वरती खेळतोय फलंदाज सोन्या. संघाची धावसंख्या 37. पाचवा बॉल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. आता सुंदर गोलंदाजी. अचूक टप्प्याचा मारा. चेंडूवाला डॉट. 5 चेंडू समाप्तीवरती. संघाची धावसंख्या स्थिर 37. शेवटचा बॉल या इनिंग मधला. सुंदर गोलंदाजी साकारताना दिसतोय गोलंदाज रोहन. 6 धावा खर्च केल्यात. तिसऱ्या षटकाचा सुद्धा विचार करायला गेला तर 6 धावा खर्च केल्या होत्या. त्याने सुद्धा 2 महत्वपूर्ण विकेट प्राप्त केल्या होत्या. शेवटचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. कुलरलेनचा बॉल. समाचार घेता आला नाहीये फलंदाजाला. इनिंगला झालाय ब्रेक आणि पहिल्या इनिंगचा विचार करायला गेला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 37. येणारे 24 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज असणार आहे ती जांभेवली संघाला.
आहे. मिळताय चेंडू जातोय सीमारेषा पार कव्हर्सच्या दिशेने आलाय. हा चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचली आहे ती 36. येणाऱ्या 11 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. कविश्वरजी पालकर यांचं आगमन झालं. यांना मी विनंती करतोय की आपण स्टेजवरील स्थानापन्न व्हायचं आणि जिथे विजय फटका आला विजयी झाला संघ तांबेली संघ. आपल्या जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन. हरलेल्या संघाचे गोड गोड कौतुक. तसेच सांगसी गावचे मुंबई पोलीस अजयजी शिर्के यांचं सुद्धा आगमन झालं. यांना सुद्धा विनंती असेल की आपण स्टेजवरील स्थानापन्न व्हायचंय. जाऊया नेक्स्ट मॅच कडे. तुमगाव विपक्ष सांडशी दोन्ही संघाच्या कौरवधाराला विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल जाण्यासाठी यायचं. नाही तर मॅच अर्थातच ठरला जातो.